आज 1 मे वार शनिवार वर्ष 2021. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांताच्या वतीने सर्व दर्शकांचं मी मनापासून स्वागत करतो. आज 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सर्वांना मानाचा मुजरा. आपल्याला माहिती आहे की सध्या आपण एका आपत्तीमधनं जात आहोत. राष्ट्रीय आपत्ती आहे, राज्यावर आलेली आपत्ती आहे, किंबहुना जगावर आलेली आपत्ती आहे, कोविड नावाची आपत्ती. आणि त्या आपत्तीला आपण समर्थपणे महाराष्ट्र राज्य म्हणून, महाराष्ट्र धर्म म्हणून तोंड देत आहोत. आणि त्यामुळे ही आपत्ती आपल्यावर आली असताना देखील आजच्या ह्या दिवसाचं औचित्य म्हणून आपला महाराष्ट्राचा, आपल्या राज्याचा जो एक उज्ज्वल इतिहास आहे, आपली उज्ज्वल परंपरा आहे, त्या परंपरेची उजळणी, त्या इतिहासाची उजळणी व्हावी यासाठी मी आपणासमोर उभा आहे. आपल्याला माहिती आहे की 1960 साली 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. थोडंसं आपण एक वेगळ्या अर्थाने विचार करायचा झाला तर मला आपण खरोखर 3 कारणासाठी भाग्यवान आहोत असं वाटतं. कारण नंबर 1, मुळामध्ये आपल्याला मनुष्य जन्म मिळाला हेच मोठं आपलं भाग्य आहे. भाग्य नंबर 2, आपल्याला भारतासारख्या देशामध्ये, राष्ट्रामध्ये आपला जन्म झाला हे आपलं दुसरं भाग्य आहे. कारण असं म्हणतात की मनुष्य जन्म मिळणं दुर्लभ, त्यात भारतासारख्या राष्ट्रामध्ये जन्म मिळणं त्याहून दैव दुर्लभ. आणि आपल्या दृष्टीने जर अजून एक तिसरा भाग्याचा विषय आहे की आपण महाराष्ट्र राज्याचे निवासी आहोत, आपण महाराष्ट्र राज्याचे नागरिक आहोत. भले इथं उपस्थित असणारे, ऐकणारे, महाराष्ट्रामध्ये असणारे जे नागरिक आहेत त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला नसेल, पण आता आपण महाराष्ट्र निवासी आहोत. त्यामुळं ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याचा इतिहास, त्या महाराष्ट्राचा इतिहास, त्याची उज्ज्वल परंपरा आपल्याला समजली पाहिजे. आपल्या त्या परंपरेची उजळणी व्हायला पाहिजे, हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे याची उजळणी करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र या नावामध्येच सर्व आलेलं आहे. प्रख्यात असं म्हणायचे की पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी सर्व राज्यांना भूगोल आहे. या एका वाक्यामध्ये मला असं वाटतं सर्व सार सामावलेला आहे. तो इतिहास काय आहे, ती परंपरा काय आहे याची जाण करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. विशेषतः विद्यार्थी परिषदेमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा इतिहास माहिती आहे, पण त्याची एक थोडी उजळणी व्हावी हा त्याच्यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्राला थोर संत परंपरा आहे, सामाजिक परंपरा आहे, शैक्षणिक परंपरा आहे, शास्त्रज्ञांची सुद्धा परंपरा आहे. अनेक म्हणजे एक असं क्षेत्र नाही की जे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं नाही. किंबहुना आपल्याला राष्ट्र समजून जर घ्यायचं असेल तर आधी महाराष्ट्र समजला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्र समजला तर राष्ट्र समजलं असं एक थोडंसं धाडसाचं विधान होईल, पण ते अतिशय चपखल आहे. कारण आपण कुठलीही परंपरा बघा, ऐतिहासिक बघा, शैक्षणिक बघा, सांस्कृतिक बघा, राजकीय बघा, या सर्व परंपरेचा उगम एका अर्थाने महाराष्ट्रामध्येच आहे. अगदी ढोबळमानाने आपण जर बघायचं ठरवलं तर 3 वेगवेगळे इतिहास आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. किंबहुना हे आपल्याला माहिती आहे, पण त्याचा मूळ उगम महाराष्ट्रामध्ये आहे याची आपल्याला एक अभिमानाची एक स्फूर्ती प्रत्येकाला, एक स्फुरण प्रत्येकाला चढलं पाहिजे. त्याच्यातला इतिहास नंबर 1 अभाविकपणे, स्वाभाविकपणे शिवाजी महाराजांचा इतिहास. आपल्याला माहिती आहे 1630 ते 1680 अवघं 50 वर्षाचं आयुष्य महाराजांना लाभलं. पण ह्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांनी न केवळ महाराष्ट्रासाठी परंतु हिंदवी स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. आणि म्हणून आपण आज जे काही आहोत ते केवळ शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळे आहोत. एका कवीने असं म्हटलेलं होतं की शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्या मुघलांच्या अत्याचारापासून आपल्याला वाचवलं. आणि आपण जे म्हणतो ना, होय हे हिंदू राष्ट्र आहे, हे हिंदू राष्ट्र आहे,
ही म्हणण्याची प्रेरणा जी आहे, स्फुरण जी आहे, ते मला असं वाटतं शिवाजी महाराजांच्या कार्यप्रेरणेमध्ये आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला कळला पाहिजे. मी आपल्याला विनंती करेन की आपण बमो पुरंदरी लिखित राजा शिवछत्रपती 2 खंडाचं मोठं लेखन आहे, ते आपण जरूर वाचा. ते वाचलं तरी महाराष्ट्र कळेल, ते वाचलं तरी आपलं हिंदवी राज्य काय होतं ते कळेल, की तिथं कुठलाही दुस्वास नाही, मुसलमानांचा सुद्धा दुस्वास नाही, पण स्वराज्यासाठी प्राण वेचणारे शिवाजी महाराज. आणि म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं तर उदाहरण आपल्याला माहिती आहे. त्यामुळं ज्ञानशील एकता जी आपण परिषदेची विशेषता म्हणतो, त्या चारित्र्यवान शिवाजी महाराज, कर्तृत्ववान शिवाजी महाराज, कर्तबगार शिवाजी महाराजांबद्दल किती सांगावं. आणि त्यामुळं महाराष्ट्राचा विषय निघाल्यानंतर शिवाजीचा इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास यायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. थोडंसं पुढं आपण जाऊया. दुसरा इतिहासाचा कालखंड आपण जर म्हणला तर पेशव्यांचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या समाप्ती, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर पेशव्यांचा उदय झाला आणि पेशव्यांचा इतिहास सुद्धा समजून घेण्यासारखा आहे. एक नक्की आहे की सध्याच्या काळामध्ये पेशवे या नावावर थोडंसं एक टीकात्मक राजकारण केलं जातं. त्याच्यात मला जायचं नाही, त्याच्यात आपण जायला नको. पण मला असं वाटतं पेशव्यांचं सुद्धा योगदान महाराष्ट्राच्या नव्हे तर पूर्ण देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहावं असा इतिहास आहे. आपण म्हणतो अटकेपार झेंडा, हा अटकेपार झेंडा कोणी लावला? पेशव्यांनी लावला. आणि म्हणून 1713 ते जवळजवळ 1818 सालापर्यंत पेशवाई होती. एकूण 11 पेशवे होते. सुरुवातीचे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट, खरं त्यांचं आडनाव भट, पण त्यांना पेशवे ही पदवी होती. बाळाजी विश्वनाथ असतील, नानासाहेब पेशवे पहिले, बाजीराव माधवराव पेशवे, राघोबा दादा नारायणराव पेशवे, ध.सा. मा असं आपल्याला अर्धवट जे माहिती असतं ना, पण हरकत नाही. नारायणराव पेशवे, राघोबा पेशवे, माधवराव दुसरे, बाजीराव दुसरे, अमृतराव असे एकूण 11 पेशवे होते. मी पेशव्यांचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगेन. जसा शिवाजी महाराजांचा दैदिप्य इतिहास महाराष्ट्राला आहे, तसा पेशवेकालीन इतिहास सुद्धा दैदिप्यमान आहे. काही पेशव्यांचं चुकलं असेल, किंबहुना चुकलंच, पण तरी देखील जो पेशव्यांचा दैदिप्यमान इतिहास आहे तो आपण जाणूनच घेतला पाहिजे. आपल्याला माहिती असेल की पहिले बाजीराव त्यांनी 41 लढाया केल्या आणि एकही लढाई हारली नाही. हे किती मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून अटकेपार झेंडा ज्या पेशवाईने लावला, पेशवाईनंतर हस्तगत झाली, इंग्रजांचं राजवट आलं. मी मगाशी 3 गोष्टींचा जो उल्लेख केला, त्याच्यातला पहिला इतिहास शिवाजी महाराजांचा आहे, दुसरा इतिहास पेशवेकालीन आहे, तिसरा इंग्रजांचा इतिहास आहे. दुर्दैवाने भारतावर 150 वर्ष आपण म्हणतो इंग्रजांनी राज्य केलं. आपण इतिहासामध्ये ऐकलं आहे की तराजू घेऊन आले आणि तलवारीने राज्य केलं. इंग्रजांची नीती काय होती, कूटनीती काय होती, कपटनीती काय होती? तर कपटनीती अशी होती, डिव्हाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा, फोडा झोडा आणि राज्य करा. एकदा तुम्ही त्यांच्यामध्ये डिव्हाइड केलं की तुम्ही राज्य करायला मोकळे. आणि तेच इंग्रजांनी केलं आणि इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. खरं तर अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बोलण्यासारख्या आहेत. स्वातंत्र्यवीर वीर सावरकरांचं माझी आपल्याला विनंती राहील, प्रत्येक कार्यकर्त्यांनी नव्हे प्रत्येक नागरिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं 6 सोनेरी पानं हे पुस्तक वाचलंच पाहिजे. त्याचं शेवटचं पानं जे आहे ते 1857 ते 1947 हा कालखंड जो आहे तो सुद्धा महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण 1857 बंड झालं, तात्या टोप्यांच्या अर्धसंख्यांचे बंड झालं, ते बंड सुद्धा अवर्णनीय आहे. त्याच्यामध्ये 1857 ते 1947 कालखंड सुद्धा महाराष्ट्र होता किंवा महाराष्ट्रामधल्या ज्या व्यक्ती होत्या, वासुदेव बळवंत फडके असतील आद्यक्रांतिकारक, या सर्वांच्या योगदानामुळं आपल्याला स्वातंत्र्याच्याकडे जाता आलं, स्वातंत्र्याकडे झेप घेता आली. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की महाराष्ट्राला जी थोर परंपरा आहे, मग राजकीय आहे, ऐतिहासिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, शैक्षणिक आहे, अनेक परंपरा ज्या महाराष्ट्राला आहेत, त्याची मूळ बीज जी आहे ती केवळ आणि केवळ म्हणजे देशाची परंपरा, राष्ट्राची परंपरा महाराष्ट्र राज्यामुळं खुलून दिसते. हा आपल्या दृष्टीने अभिमान आहे. आणि म्हणून मगाशी मी एक उल्लेख असा केला होता
की प्रख्यात्री जे म्हणायचे महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकी सर्व राज्यांना भूगोल आहे, त्याचा अर्थगर्भ इथं आहे. आपल्याला माहिती असेल संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुद्धा आपण इथं अभ्यासली पाहिजे किंवा इथं लक्षात घेतली पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, कारण 1947ला स्वातंत्र्य मिळालं, पण त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र राज्य असं स्वतंत्र स्थापन झालेलं नव्हतं. ते महाराष्ट्र राज्य स्थापन झालं 1960ला. म्हणून मगाशी आपण म्हणलं ना, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. ही महाराष्ट्र राज्याची स्थापना 13 वर्षांनी, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 वर्षांनी झाली. त्याला अनेकांचे हुतात्मे, आपण मुंबईमध्ये हुतात्मा चौक आहे, 105 लोकांना हुतात्मा व्हावं लागलं, तेव्हा कुठं आपल्याला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. नेहरूंच्या मनामध्ये तितकंसं नव्हतं. त्यांनी एक कमिशन नेमलं होतं, फाजल कमिशन. त्या कमिशननी रिपोर्ट दिला. 1957 साली निवडणुकीमध्ये काँग्रेसला जोरदार दणका बसला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी समिती होती, त्या समितीला प्रचंड प्रमाणामध्ये जागा मिळाल्या. त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसला तेव्हा असं वाटलं की 1962 साली होणाऱ्या निवडणुकामध्ये आपलं काही खरं नाही आणि त्याचा एक परिपाक असा झाला. मग 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्याच्यामध्ये अनेक लोकांचा हिस्सा आहे. नाव घ्यायचं झालं तर नागगोरे असतील, SM जोशी असतील, प्रके अत्रे असतील. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्या काळामध्ये अनेकांनी मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे हा जो आपला आग्रह होता, आज त्याचं महत्त्व आपल्याला कळेल. त्याचं कारण असं आहे की मुंबई ही न केवळ महाराष्ट्राची राजधानी आहे, पण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून मुंबईसह महाराष्ट्र त्यावेळेस झाला, म्हणून त्याची आपण आता फळं चांगली चाखत आहोत किंवा त्याचा आपण आता अनुभव घेत आहोत. आणि त्यामुळं त्या 105 हुतात्म्यांचा सुद्धा आपल्याला उल्लेख इथं केल्याशिवाय पर्याय नाही, किंबहुना त्यांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास पुढे देता येणार नाही. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो एक मोठा फायदा झाला. पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. त्या व्यक्तिमत्वाबद्दल तर काय बोलायचं. महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचं नाव यशवंतराव चव्हाण. 1962 साली, थोडं 2 वर्ष आपण पुढे जाऊया, 1962 साली ज्यावेळेस चीनने आपल्यावर आक्रमण केलं, त्यावेळेस महाराष्ट्र हिमालयासारखा देशाच्या मदतीला धावून आला असं म्हणतात. त्याचं कारण नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीला बोलवलं संरक्षण मंत्री म्हणून आणि 1962 साली यशवंतराव चव्हाण दिल्लीला गेले आणि त्यांनी त्यानंतर ज्या पद्धतीने सैन्यामध्ये असेल, संरक्षण खात्यामध्ये असेल, जे बदल केले ते हॅट्स ऑफ आहेत. ते अतिशय अवर्णनीय असे आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांचं न केवळ महाराष्ट्रासाठी योगदान होतं, पण देशासाठी सुद्धा. म्हणून मी मगाशी म्हणालो की महाराष्ट्रामध्ये बीज तयार झाली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घेता येईल, टिळकांचं नाव घेता येईल. अनेक असे कार्यकर्ते होते, नेते होते, नेतृत्व होतं, शास्त्रज्ञ होते, समाजसुधारक होते, संत होते की त्यांनी महाराष्ट्रामधनं आपली ठसा उमटवलेला आहे किंवा महाराष्ट्रामधनं त्याचं मूळ सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण त्या काळात 3 संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या संदर्भामध्ये 1960 साली विशेषतः युवा शक्तीला थोडासा प्रेरणा मिळावी यासाठी 3 नावांचा मी जरूर उल्लेख करेन. एक नाव आहे अमर शेख, दुसरं नाव आहे शाहीर साबळे आणि तिसरं नाव आहे अण्णाभाऊ साठे. या तिघांनी जी लोकसंगीताच्या द्वारे जे पोवाडे गायले आणि ते स्फूर्तिदायक पोवाडे आज सुद्धा पोवाडा ऐकल्यानंतर ज्याला आपण म्हणतो ना की माझ्या अंगावर शहारा आला, त्या अंगावर शहारे येण्याचं काम शाहीर साबळे, अमर शेख आणि अण्णाभाऊ साठ्यांनी केलं आणि त्यांचा सुद्धा एक मोठा योगदान महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये लोककलेच्या द्वारे होता, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता ह्या दृष्टीने बोलायचं झालं तर मगाशी मी म्हटलं तसं महाराष्ट्राला खरोखरच मोठी परंपरा आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहे. आपण राज्याचा विचार करत नाही, राष्ट्राचा विचार करत नाही, आपण पूर्ण दुनियेचा विचार करतो, ज्याला आपण विश्वाचा विचार म्हणतो. हा विश्व विचार करणारा कोण आहे? संत ज्ञानेश्वर आहेत. संत ज्ञानेश्वर कुठले आहेत? महाराष्ट्रातले आहेत, आळंदीचे आहेत, आपेगावचे आहेत. आणि त्यामुळं संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, असं म्हणतात
की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळस. अनेक संत निर्माण झाले. संत एकनाथ आहेत, रामदास आहेत. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचे 2 गुरु, एक आध्यात्मिक गुरु आपण जर म्हणायचं झालं ते एक गुरु संत तुकाराम आणि दुसरे गुरु संत समर्थ स्वामी रामदास महाराज. आणि ह्या दोन्ही अनेक संतांनी म्हणजे महाराष्ट्राची भूमी संतांच्या भूमीने पावन झालेली आहे. आपला कधीही असा दृष्टिकोन नसतो की आपण चांगले आहोत याचा अर्थ दुसरं वाईट आहे, आपण चांगले आहोत याचा अर्थ दुसरीकडे काही तयारच झालं नाही अशी आपली भावना नाही. महाराष्ट्रामध्ये संत आहेत, अन्य राज्यामध्ये सुद्धा संत आहेत, याचा अर्थ अन्य राज्यामध्ये संत नाहीत आणि केवळ महाराष्ट्रामध्येच आहेत अशातला भाग नाही. पण संत परंपरा महाराष्ट्राला जी लाभली ती अन्य राज्यांना लाभलेली नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर असतील, ज्ञानेश्वर तर 5 भाऊ होते, सोपानदेव होते, मुक्ताबाई होत्या, अनेक तुकाराम महाराज, नामदेव महाराज, अनेक संत महाराष्ट्राने देशाला, जगाला, विश्वाला. आणि म्हणून महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर पसायदान समजून घ्यायला हरकत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान, हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. पसायदान हे अप्रतिम योगदान ज्ञानेश्वरांचं आहे, म्हणजेच महाराष्ट्राचं आहे असं आपण समजायला हरकत नाही. थोडंसं महाराष्ट्राचा वेगळा इतिहास बघूया. वेगळा इतिहासाचा अर्थ इतिहास तोच आहे, इतिहासामध्ये कोणीच बदल करू शकत नाही, कारण जो घडतो तो इतिहास. आत्ता आपण जगत आहोत, आपल्याला भविष्यामध्ये स्फूर्ती जर यायची असेल ना तर इतिहास माहिती पाहिजे. अनेक जण असं म्हणतात कशासाठी इतिहास? इतिहास हा प्रेरणा देण्यासाठी आहे आणि सुदैवाने आपला इतिहास खरोखर प्रेरणादायी आहे. काही ज्या चुका झाल्या त्या झाल्या, त्याच्यामध्ये काही अडचणीचं कारण नाही, त्या ॲक्सेप्ट करायलाही काही हरकत नाही. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्राने, म्हणून महा आणि राष्ट्र हे 2 शब्द आपण त्याच्यामध्ये जर उल्लेख केले तर राष्ट्राच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचं योगदान हे अतिशय मोठं होतं, मोठं आहे आणि मोठं असणार आहे, याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. थोडंसं भौगोलिक परिस्थितीकडे आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे आहेत 36, एकूण तालुके आहेत 357. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. मी परत एकदा मुंबईचा आवर्जून आणि अभिमानाने उल्लेख करेन की केवळ मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी नाही तर ती भारताची सुद्धा आर्थिक राजधानी आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की मुंबई ज्यांनी जिंकली त्यांनी जग जिंकलं, महाराष्ट्र ज्यांनी जिंकला त्यांनी भारत जिंकला, आणि भारत जो जिंकतो तो विश्वगुरुत्वाकडे जातो. आणि म्हणून आपल्याला माहिती असेल की आपण आता विश्वगुरुत्वाकडे जाण्याच्या अवस्थेमध्ये आलेलो आहोत. त्याचं मूळ जर काही असेल तर ते महाराष्ट्र आहे. आपली उपराजधानी नागपूर आहे. एकूण क्षेत्रफळ माहितीसाठी हे सगळं गुगलवर उपलब्ध आहे, पण आपली एक माहितीसाठी बसल्या बसल्या सगळे एक उपलब्ध व्हावं यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर आपलं एकूण क्षेत्रफळ आहे. आपल्या विधानसभेमध्ये आमदार आहेत 288, विधान परिषदेमध्ये आमदार आहेत 78. महाराष्ट्राचं प्राणी लक्षात ठेवायला हरकत नाही. हा काही जनरल नॉलेजचा मी विषय मांडतोय असं नाही, पण एक मला तो प्राणी आवडतो आणि तो प्राणी सुद्धा असा वैविध्यपूर्ण आहे. तो आहे शेकरू. आपण ज्याला खारीसारखा म्हणतो ना तसं खारीसारखा आहे तो. त्यामुळे महाराष्ट्राचा प्राणी शेकरू आपल्याला माहिती असण्यासाठी हरकत नाही. महाराष्ट्राचा पक्षी हरियाल नावाचा पक्षी आहे. 1 ऑगस्ट 1962 साली MIDCची स्थापना झाली. कारण असं आहे, जेवढी तुम्ही लोकसंख्या तुमची आहे त्या लोकसंख्येला जॉब मिळाला पाहिजे, उद्योग उभे राहिले पाहिजेत, विकास झाला पाहिजे. मग हे विकास होणार कसा जर तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर. महाराष्ट्राने प्रयत्न केले आणि 1 ऑगस्ट 1962 साली आपण महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन केली. आणि आता जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये MIDCचं कार्यक्षेत्र आहे. नुसतं MIDC नाही, आता तर आताच्या हल्ली भाषेमध्ये SMEs आहे, स्मॉल अँड मीडियम स्केल एंटरप्राइज आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्री किती झाले? खरं तर दर 5 वर्षांनी एक. या अनुषंगाने किती व्हायला पाहिजेत? 12 व्हायला पाहिजेत, कारण 60 वर्ष झाली. पण राजकारणामध्ये लोकशाही व्यवस्थेमध्ये चढ उतार होत असतात आणि बरोबर 24 मुख्यमंत्री झालेले आहेत. आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते 24वे मुख्यमंत्री आहेत. पहिल्या मुख्यमंत्र्याचा मी आनंदाने अभिमानाने आवर्जून उल्लेख केला ते यशवंतराव चव्हाण, पहिले मुख्यमंत्री. आत्ताचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे हे 24वे मुख्यमंत्री आहेत.
मधल्या काळामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांची नावं सांगण्याचं काही कारण नाही, हा इतिहास आहे, आपल्याला त्याची माहिती आहे. पण सर्वच जण याच्यामध्ये पक्षीय मतभेद न ठेवता सर्वच मुख्यमंत्र्यांनी, सर्वच नेत्यांनी त्यांच्या परीने महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. हा काही आपला इथं राजकीय दृष्टिकोन, पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवून बोलण्याचा विषय नसल्यामुळे आपल्याला प्रत्येक मुख्यमंत्र्यांचं योगदान हे अवर्णनीय असं आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची बीजं सुद्धा म्हणजे आवर्जून आपल्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असेल किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांची संस्था असेल, रयत शिक्षण संस्था असेल, अशा अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिला. म्हणजे लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांचं तर योगदान आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये माहितीच आहे. टिळक आगरकर वाद आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला माहिती करता सांगतो, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांनी केली. त्याच्यामध्ये आगरकरांचा वाटा आहे, अनेकांचा वाटा आहे. लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला, तो राजीनामा सुद्धा 90 पानी राजीनामा आहे. त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे, शिक्षणासाठी ही मंडळी झटली, आयुष्य यांनी घालवलं. म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी सारखी प्रगल्भ संस्था, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सारखी प्रगल्भ संस्था, रयत शिक्षण संस्थेसारखी प्रगल्भ संस्था, विवेकानंद संस्था, अनेक संस्था आहेत. आज तर शिक्षणाचं जाळच आहे. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये पुण्याला असं म्हणतात की इट इज ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट. खरं खोटं माहीत नाही, पण म्हणतात. हल्ली शिक्षणाचा थोडासा प्रसार बदललेला आहे, प्रकार बदललेला आहे, बाजारीकरण आलेलं आहे, कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन आहे. त्याच्यावर फार म्हणजे बोलण्यासारखं भरपूर आहे. पण शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार हा महाराष्ट्रामध्ये, म्हणून बाहेरच्या राज्यातल्या लोकांचं, विद्यार्थ्यांचं, युवा शक्तीचं, छात्रशक्तीचं महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद सारख्या ठिकाणी शिकायला येण्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये आहे. हल्ली कोविडच्या काळामध्ये थोडंसं त्याला एक फटका बसलेला आहे. पण महाराष्ट्राची शिक्षणाची पार्श्वभूमी ही अवर्णनीय आहे. महाराष्ट्र गड किल्ल्यांचा राज आहे. म्हणजे माझी तर आपल्याला युवा शक्तीला विनंती राहील की जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस TV न बघता किंवा अन्य गोष्टी कुठल्या न करता जितके जास्तीत जास्त गड किल्ले आपण बघाल तितका आपल्याला एक अवर्णनीय असा आनंद आणि अनुभव मिळेल. नाहीतर एकदा वय निघून गेल्यानंतर चणे आहेत पण दात नाही, दात आहेत पण चणी नाही, अशी अवस्था होते. त्यामुळे आत्ता जमत आहे तर आत्ता गड किल्ले बघा. राजगड आहे, रायगड आहे, शिवनेरी आहे, तोरणा आहे, सिंहगड आहे, पुरंदर आहे, लोहगड आहे, पन्हाळा आहे, जंजिरा, सिंधुदुर्ग, कोकणामधले सुद्धा जिल्हे गड आहेत. जंजिरा आहे, सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग, देवगिरी, औरंगाबादमधला ज्याला आपण दौलताबादचा किल्ला म्हणतो, मल्हारगड आहे, भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड तर एकदा बघितलाच पाहिजे. कोथळीगड आहे, माणिकगड आहे, अंबागड किल्ला आहे, नळदुर्ग आहे, वसईचा किल्ला आहे, अचलगड आहे. आणि हे गड तेव्हा घेतले तेव्हा कोणी घेतले हो? मावळ्यांनी घेतले ना. मावळ्यांचं वय काय होतं? शिवाजी महाराजांचं वय काय होतं? शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यांचं वय काय होतं? राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांचं वय काय होतं? कुठल्या पद्धतीने त्यांनी गड किल्ले घेतले? म्हणून ही सह्याद्रीची तटबंदी जी आहे ती अवर्णनीय आपण अनुभवली पाहिजे, बघितली पाहिजे. आणि त्याच वयामध्ये बघितली पाहिजे. गुगलद्वारे नाही, विकिपीडियाद्वारे नाही, TV द्वारे नाही. त्याचा आनंद ऑनलाईन घेता कामा नये. ऑफलाईनच आनंद घेतला तर महाराष्ट्र समजेल. महाराष्ट्र समजण्यासाठी यूट्यूब बघू नका. मग आत्ता हा कार्यक्रम यूट्यूबद्वारे होणार आहे असं मला सांगितलं गेलं, ते ठीकच आहे. पण महाराष्ट्र समजण्यासाठी यूट्यूब नाही. महाराष्ट्र समजण्यासाठी गड किल्ले हिंडायचे आहेत. महाराष्ट्र समजण्यासाठी अन्य प्रेक्षणीय स्थळं जी आहेत की अदरवाईज आपल्याला कधीच बघायला मिळणार नाहीत, जर आपण हिंडलो नाहीत तर ते बघितलं पाहिजे. मला आवर्जून इथं महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये समाज सुधारकांचा उल्लेख करावा लागेल. काही जणांची नावं न घेतली तर तो नतद्रष्टपणा ठरेल. आणि म्हणून समाज सुधारकांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, यांचं तर नाव आवर्जून घ्यायला पाहिजे. कारण शिक्षणाचा पाया, स्त्री शिक्षणाचा पाया जर कोणी रोवला असेल तर सावित्रीबाई फुलेंनी रोवला. आज मी ज्या पुण्यामध्ये आहे त्या पुणे विद्यापीठाचं अभिमानाने नाव ठेवलेलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, धोंडो केशव कर्वे, अवर्णनीय काम, अप्रतिम काम, ज्याला आपण नतमस्तक व्हावं असं धोंडो केशव कर्व्यांचं काम आहे. पंडिता रमाबाई आहेत, रमाबाई रानडे आहेत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत,
गोपाळ गणेश आगरकर आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं तर संपूर्ण कुटुंबच देशासाठी राष्ट्रासाठी वाहिलं होतं. आणि सावरकरांना आताच्या काळामध्ये जे देशद्रोही म्हणतात त्यांच्या बुद्धीची लाज वाटावी अशी अवस्था आहे. ज्यांना सावरकर कधी कळले नाही, सावरकरांचं नाव घ्यायची सुद्धा ज्यांची लायकी नाही, ते सावरकरांना आता बोलतात. सावरकरांचा इतिहास जो आहे आणि सावरकरांची अलंकारिक भाषा काय सांगू आपल्याला. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली असे साहित्य लिहिणारे सावरकर. आणि तेच सावरकर ज्या वेळेस समुद्रामध्ये उडी मारून देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी तयार होतात, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा होते. त्या आपण जर तिथं गेलो, काळ्या पाण्याच्या शिक्षेचा जो परिसर बघितला, तर आत्ता सुद्धा आपल्या अंगावर काटे उभे राहतात. त्या काळी त्यांनी काय केलं असेल. आणि म्हणून वीर सावरकरांना स्वातंत्र्यानंतर मात्र तेवढं प्रसिद्धी आणि तेवढी त्यांना नाव मिळालं नाही. दुर्दैव आहे आपलं की आपण सावरकरांना ओळखू शकलो नाही. विनायक दामोदर सावरकर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा उल्लेख होऊच शकत नाही. त्याचं कारण घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान न केवळ राष्ट्रासाठी पण महाराष्ट्रासाठी सुद्धा वर्णनीय आहे. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मगाशी मी म्हटलं 1955 साली त्याला एक थोडीशी गती मिळाली. 1956 साली बाबासाहेब गेले, पण ते असताना सुद्धा त्यांनी त्याची सुरुवात केलेली होती. त्यांना सुद्धा वाटत होतं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हायला पाहिजे आणि त्याचं त्यांनी स्वतःच राज्यसभेमध्ये त्यावेळेस केलेलं होतं. भाषावार प्रांतरचनेबद्दल सुद्धा त्यांचं एक स्पष्ट असं मत होतं. अण्णाभाऊ साठे असतील, आचार्य विनोबा भावे असतील, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, अहिल्याबाई होळकर असतील, रमाबाई आंबेडकर असतील, इथे एखाद्याचं नाव चुकून घ्यायचं राहू शकतं. अनेक नावं अशी आहेत, म्हणजे ह्या प्रत्येकावर मला असं वाटतं अनेकांनी PhD पण केलेली आहे. अनेकांच्या PhDचे विषय म्हणजे ह्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून आचार्य अत्र्यांचा आवर्जून मी परत एकदा उल्लेख करेन की महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्यांना भूगोल आहे. त्याचं कारणच ते आहे. उगाच त्याने लावली जीभ आणि उचलली जीभ लावली टाळायला असं नाही केलं. त्याला पार्श्वभूमी आहे, त्याला लॉजिक आहे, त्याला रॅशनॅलिटी आहे. हे सामाजिक सांस्कृतिक संतांचा इतिहास तर महाराष्ट्राला काय बोलूया. महाराष्ट्राची ऐतिहासिक स्थानं प्रत्येक गावामध्ये आहे. प्रत्येक गावामध्ये तुम्ही जा. मगाशी मी 36 जिल्ह्यांचा उल्लेख केला, 357 तालुक्यांचा उल्लेख केला. प्रत्येक तालुक्यामध्ये ऐतिहासिक स्थान आहे. पुण्यामध्ये आहे, रायगड किल्ला बघायला हरकत नाही, शनिवारवाडा बघायला हरकत नाही, किल्ले बघायला हरकत नाही, लाल महाल, आगा खान पॅलेस, पुन्हा अजिंठा वेरूळची लेणी तर आज सुद्धा जगातल्या लोकांना भुरळ घालतात. आणि अजूनच्या लेणी असेल, कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर असेल, अंबरनाथचं शिवमंदिर असेल, चवदार तळं असेल, ही प्रेक्षणीय स्थळं आहेत. म्हणजे भारतामध्ये आल्यानंतर काय दाखवायचं, तर महाराष्ट्रामधली ही स्थानं दाखवायची. महाराष्ट्र हे बघा, भारत तुम्हाला कळेल. हा सुद्धा इतक्या आपण अर्थाने महाराष्ट्राचा व्यापक उल्लेख करू शकतो. महाराष्ट्राला शास्त्रज्ञांची परंपरा आहे. वसंतराव गोवारीकर आहेत, जयंत नारळीकर आहेत, विजय भटकर आहेत, पांडुरंग सदाशिव खानजोडी आहेत, वर्धा नागपूरचे भालचंद्र उदगावकर आहेत, विष्णू वासुदेव नारळीकर आहेत, शिवराम भाऊ भोजे आहेत, मधु दंडवते आपण ज्यांना राजकीय नेते म्हणतो ना, ते शास्त्रज्ञ पण होते, BV निंबकर आहेत, अनिल काकोडकर आत्ता सुद्धा त्यांचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे किंवा त्याचं नावाजलेलं काम आहे, वामन बापूजी मेत्रे आहेत, रघुनाथ माशेलकर आहेत. त्यामुळं आत्ताची सुद्धा परम 10,000 कोणाचं योगदान आहे, विजय भटकरांचं आहे. त्यामुळे विजय भटकर असतील, रघुनाथ माशेलकर असतील, वसंतराव गोवारीकर असतील, जयंत नारळीकर असतील, असे अनेक शास्त्रज्ञांची परंपरा सुद्धा महाराष्ट्राला लाभलेली आहे. साहित्यिकांचा उल्लेख केला नाही तर तो एक नतद्रष्टपणा ठरेल. आणि महाराष्ट्राने अनेक साहित्यिक देशाला दिले, राष्ट्राला दिले, दुनियाला दिले, जगाला दिले. पांडुरंग सदाशिव साने गुरुजींचा उल्लेख व्हायलाच पाहिजे. बासी मर्ढेकर, पु ल देशपांडे, नाधो महानोर, विष्णू सखाराम खांडेकर, दत्ताराम मारुती मिरासदार. दमा मिरासदारांचं तर विद्यार्थी परिषद म्हणून आम्हाला नक्की अभिमान आहे. कारण विद्यार्थी परिषदेच्या पुण्याच्या जवळजवळ 25 वर्ष अध्यक्ष दमा मिरासदारांनी भूषवलेलं होतं. आजही दमांकडे जर आपण गेलो, परवाच त्यांना 95 वर्ष पूर्ण झाली, आज जरी आपण दमांकडे गेलो तरी दमा विद्यार्थी परिषदेशिवाय काही बोलत नाहीत किंवा विद्यार्थी परिषद हा त्यांच्या बोलण्यातला एक विषय असतो. दमा मिरासदारांचा आपल्याला अभिमान आहे.
हरिनारायण आपटे आहेत, वसंत शंकर कानेटकर आहेत, इरावती कर्वे आहेत, वपू काळे आहेत, श्रीपाद महादेव माटे आहे, श्रीम माटे आपण म्हणतो, प्रल्हाद केशव अत्रे, प्र के अत्रेंचा मी उल्लेख केला, गदी माडगुळकर. रामायण कोणी रचलं? रामायण रामा आणि रावणाच्या युद्धाचा प्रसंग आहे, पण तो 56 गीतामधनं एक ओघवत्या वाणीनी, ओघवत्या भाषेमध्ये कोणी आपल्या समोर आणला तर गदी माडगुळकर. गदी माडगुळकर महाराष्ट्रातले नव्हे पुण्यातले, हा एक अभिमानाचा विषय आहे. शिवाजीराव, प्राचार्य शिवाजीराव भोसले, राम गणेश गडकरी, विष्णू वामन शिरवाडकर, वि.वा. शिरवाडकर आपण म्हणतो, मंगेश पाडगावकर, भालचंद्र नेमाडे, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे, मगाशी मी उल्लेख केला, राजा शिवछत्रपती जरूर आपण वाचलं पाहिजे. आणि म्हणून या सर्व लोकांचं योगदान म्हणजे तशा अर्थाने 1925 साली आपण जे म्हणतो ना की 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे ज्याला आपण आद्य सरसंघचालक असं म्हणतो, ते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार महाराष्ट्रातले. होय, हे हिंदू राष्ट्र आहे असं अभिमानाने सांगणारे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. गोळवलकर गुरुजी असतील, हे कुठले आहेत? ही महाराष्ट्रातली परंपरा आहे. विद्यार्थी परिषदेचं आपण एका अर्थाने दैवत म्हणतो, म्हणजे आपण दैवत असं मानत नाही, पण आमचा विचारांनी त्यांनी घडवलं विद्यार्थी परिषद. ते आपले केळकर सर कुठले आहेत? यशवंतराव केळकर कुठले आहेत? महाराष्ट्रातले आहेत. आणि म्हणून अनेकोनिक थोर पुरुष महाराष्ट्राने राष्ट्राला दिले. महाराष्ट्र उद्योजकांचा उल्लेख सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपल्याला अभिमानाने करावा लागेल. कारण मगाशी मी म्हणलं तसं, जशी लोकसंख्या वाढते तसा विकास वाढला पाहिजे. विकास वाढायचा असेल तर उद्योग वाढले पाहिजेत. उद्योग वाढायचे असतील तर उद्योजक वाढले पाहिजेत. उद्योजक असे काही एका रात्रीत वाढत नाही, तो प्रयत्न करावे लागतात. महाराष्ट्राच्या भूमीमधनं अनेक उद्योजक तयार झाले आणि त्यांनी उद्योगाची परंपरा उभी केली. त्याच्यामध्ये शंतनुराव किर्लोस्कर, लक्ष्मणराव किर्लोस्करांचा एस.एल. किर्लोस्कर ग्रुप आहे, आबासाहेब गरवारे आहेत, अजिज प्रेमजी आहेत, बाबा कल्याणी आहेत, निळकंठराव कल्याणी ज्याला आपण भारत फोर्ज म्हणतो, बाबूरावजी पारखे आहेत, भंवरलाल जैन आहेत, दीपक घैसास आहेत, राहुल बजाज आहेत, सुभाष रुणवाल आहेत, वालचंद हिराचंद आहे, रतनजी टाटा आहेत, मुकेश अंबानी आहेत, चितळे बंधू आहेत, चितळ्यांची बाकरवडी जगप्रसिद्ध आहे, चितळे बंधू आहेत, पूना गाडगीळ आहेत, आनंद महिंद्रा आहेत, वामन हरी पेठे आहेत, हनुमंतराव गायकवाड, BVG ग्रुप आहे. अनेक उद्योजक, म्हणजे एखाद्या उद्योजकाचा उल्लेख जर राहिला असेल तर मला असं वाटतं तो माझ्यामधला दोष आहे. अनेक असे उद्योजक आहेत, म्हणजे कोणाचा उल्लेख करावा आणि कोणाचा नाही. आणि म्हणून मला असं वाटतं आत्ताच्या काळामध्ये मात्र ज्या पद्धतीने आपण जात आहोत, थोडंसं आपल्याला विचार करण्याची वेळ आहे. म्हणजे राजकारण आपण समजू शकतो, पण राजकारण करत असताना राष्ट्रकारण व्हायला पाहिजे. राजकारण करत असताना कुठल्याही प्रकारचा द्वेष असता कामा नये. आत्ताच्या काळामध्ये युवा शक्तीने एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्राला संतांचा इतिहास, शास्त्रज्ञांचा इतिहास, समाजसुधारकांचा इतिहास, शिक्षण तज्ज्ञांचा इतिहास, उद्योजकांचा इतिहास, अगदी आधी मी सुरुवातीला सांगितलं तसं शिवाजी महाराजांचा इतिहास, पेशव्यांचा इतिहास, इंग्रजांचा एक काळा कालखंड, हा सगळा आपण अभ्यासल्यानंतर महाराष्ट्र आपल्याला समजेल. आणि म्हणून महाराष्ट्राचं जाणून घ्यायचं असेल तर अनेक पुस्तकं मी तुम्हाला उल्लेख केली. सावरकरांचं पुस्तक आहे 6 सोनेरी पानं आहे, बमो पुरंदर यांचं आहे, नादो महानोरांच्या कविता आहेत, अनेक साहित्यिक, म्हणजे एका साहित्यिकाचा उल्लेख केला आणि दुसऱ्याचा राहून गेला तर ते पाप लागेल. म्हणून मी कोणाचा असा विशिष्ट उल्लेख न करता महाराष्ट्राची साहित्य परंपरा अतिशय अवर्णनीय आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला एक मोठा इतिहास जो आहे तो इतिहास आपण जाणून घेऊया. हल्ली या कोविडच्या काळामध्ये आपण राजकारण न करता राष्ट्रकारणासाठी सगळेजण झटूया. राजकीय नेते काय करतात तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला असं वाटतं आपल्यासारख्या युवा शक्तीनी, छात्रशक्तीनी सेवाभाव जागृत करण्यासाठी, आणि हा सेवाभाव जागृत होण्याचं मूळ जर कुठला असेल तर ते महाराष्ट्र आहे. आणि म्हणून समाज सुधारकांकडनं आदर्श घेऊया, शिक्षण तज्ज्ञांकडनं आदर्श घेऊया, शास्त्रज्ञांकडनं आदर्श घेऊया, संतांकडनं आदर्श घेऊया.
या हल्लीच्या तथाकथित आत्ताच्या राजकारण्यांकडनं आपल्याला फारसं काही मिळेल असं मला वाटत नाही. त्यांना राजकारण लखलाभ, कोणी काय एकत्र यावं आणि कोणी राज्य स्थापन करावं, कोणी कोणाचा केसानी गळा कापावा, सत्तेसाठी किती हीन पातळीवर जावं, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं काही कारण नाही. पण आत्ता इथं असलेल्या, महाराष्ट्रामध्ये असलेल्या 11-12 कोटी लोकसंख्येने एक लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा आपण जाणून घेऊया आणि महाराष्ट्राने जे पूर्ण राष्ट्राला योगदान केलं ते आपण जाणून घेतलं तर आपला अभिमानाने उर भरून येतो. आणि म्हणून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र गीत आज आपण ऐकलं असेल, अनेक जण ऐकतील सुद्धा, पण त्या महाराष्ट्र गीतामधली ओळ खरी आहे. आणि म्हणून गरजा महाराष्ट्र माझा, हे जे आहे तो खरोखरच गरजा महाराष्ट्र माझा आहे. या महाराष्ट्राचा असा दैदिप्यमान इतिहास आपण सर्वांनी समजून घेऊया. राजकारणापलीकडे सुद्धा राष्ट्रकारण असतं, याचा आपण एक आवर्जून याचा उल्लेख करूया. आणि या राष्ट्रकारणासाठी, समाजकारणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण प्रत्येकाने झटूया. जसं डॉक्टर केशवराम हेडगेवार संघ स्थापनेच्या वेळी असं म्हणालेले होते की हो, हे सेवाभाव लोकांमध्ये जागृत व्हावा, ह्यासाठी हा सेवाभाव, ही ज्ञानशील एकतेची ज्योत जी आहे, ही ज्ञानशील एकतेची ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये तेवावी आणि महाराष्ट्र धर्म, एका अर्थाने महाराष्ट्र धर्माचा आपल्याला अभिमान वाटावा, यासाठी हा थोडासा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला. पुनश्च एकदा या कोविडच्या आपत्तीमध्ये आपण सर्वजण झटत आहोत, सेवा करत आहोत. अशीच समाजासाठी सेवा करूया आणि या सेवेमधनं, या समर्पण भावनेमधनं जो एक चांगला उद्याचा भविष्य निर्माण होणार आहे, त्या भविष्याचे आपण दावेदार आहोत. आणि त्या दावेदार यासाठी मी म्हटलं की आपण कार्य केलेलं आहे. आणि म्हणून त्या उज्ज्वल भविष्यासाठी हे महाराष्ट्र चांगलं योगदान देईल, त्याला चांगली सर्वच जण पक्षविरहित राहून आपण काम करूया आणि एक राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी काम करूया. आणि आपण ते नक्की कराल. विशेषतः युवा शक्तीच्या मनामध्ये स्फुल्लिंग जागवण्यासाठी आणि सेवाभाव निर्माण होण्यासाठी आजच्या या दिनाचं औचित्य साधून मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्वांना मनापासून नमस्कार आणि मानाचा मुजरा. धन्यवाद.